हो, आपण जी सांगितलं त्या पद्धतीनं आपण त्या सूचनाही तशा दिलेल्या आहेत. काही वेळात जर हजर नाही राहिले, आता साठम साहेब म्हणले 25 मिनिट आपण देऊ. जर 25 मिनिटात नाही आणले, हजर राहिले, तर त्या ठिकाणी तशा पद्धतीनं मुख्य सचिवाला सांगून त्यांची विभागीय चौकशी लावली जाईल. चला आता पाटील साहेब, मी आपलं ऐकलंय. पाटील साहेब, मी आपलं ऐकलंय. जर 25 मिनिटात हजर नाही झाली तर माननीय पक्षीय वॉकआउट करतोस. सर्व पक्षीय वॉकआउट करूया. चला, तुम्ही तिकडनं बाहेर जावा, आम्ही इकडनं येतो. बसून घ्या प्रभू साहेब. नाही, सांगितलं ना, आता निर्देश तर दिलेले आहेत. अध्यक्ष महोदय, हजर तर होऊ द्या. अध्यक्ष 25 महोदय, मिनिटात हजर नाही झालं तर आपण देऊ ना आदेश. अध्यक्ष संधी तर महोदय, दिली पाहिजे आपण एकदा. अध्यक्ष महोदय, एक लहान बिल आहे. हा. बिल माझ्या घ्या. अध्यक्ष महोदय, बसा. अमीन भाई चला बिल घ्या. एक चला, बिल घ्या. शासकीय विधेयके विधान परिषदेने संमत केल्याप्रमाणे खंडशः विचार व संमत करणे. 11 नंबर. सन 2026 चे विधान परिषद विधेयक क्रमांक 10. माननीय अध्यक्ष महोदय, विधान परिषदेने संमत केलेले सन 2026 चे विधान परिषद विधेयक क्रमांक 11 महाराष्ट्र खाजगी कौशल्य विद्यापीठ स्थापना विनियम दूसरी सुधारणा विधेयक 2026 में आपल्या अनुमतीने मांडतो. विधेयक मांडण्यात आले. विधेयक विचारात घेणे. एज्युकेशन सोसायटी मंत्री महोदय. माननीय अध्यक्ष महोदय, इंडियन एज्युकेशन सोसायटी फार जुनी सोसायटी मुंबईची आहे. त्यांचे 1 लाख विद्यार्थी त्यांच्याकडे आहे. त्याने ते प्रायव्हेट एक स्किल युनिव्हर्सिटीसाठी आपण त्यांना अनुमती देत आहे. स्किल युनिव्हर्सिटीसाठी आपण पूर्ण त्यांच्या इन्क्वायरी करतो, त्यांची डिपॉझिट घेतो. नंतर पण त्याचे बोर्डवर आपले सरकारचे अधिकारी असतात आणि त्याने जे काही फीसची संमती आहे, सब्जेक्टची आहे, त्याच्यानुसार अधिकार आता. माझ्या आपला विनंती आहे की फक्त लहान बिल आहे त्यावर आपण आता मी प्रस्ताव मांडतो. तुम्ही ते आपण पास करण्याची अनुमती द्यावा. प्रस्ताव असा आहे की विधान परिषदेने संमत केलेले सन 2026 चे विधान परिषद विधेयक क्रमांक 11 महाराष्ट्र खाजगी कौशल्य विद्यापीठे स्थापना व विनियमन दुसरी सुधारणा विधेयक 2026 विचारात घ्यावे. प्रश्न असा आहे की विधान परिषदेने संमत केलेले सन 2026 चे विधान परिषद विधेयक क्रमांक 11 महाराष्ट्र खाजगी कौशल्य विद्यापीठे स्थापना व विनियमन दुसरी सुधारणा विधेयक 2026 विचारात घ्यावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे. होयचे बहुमत आहे. विधेयक विचारात घेण्यात येत आहे. विधेयक खंडशः विचारात घेणे. आता विधेयक खंडशः विचारात घेण्यात येईल. खंड 2 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य हे विधेयकाचे भाग समजण्यात यावेत. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे. होयचे बहुमत आहे. खंड 2 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले. विधेयक संमत करणे. मंत्री महोदय. माननीय अध्यक्ष महोदय, विधान परिषदेने संमत केलेले सन 2026 चे विधान परिषद विधेयक क्रमांक 11 महाराष्ट्र खाजगी कौशल्य विद्यापीठ स्थापना विनियम दुसरी सुधारणा विधेयक 2026 मी आपल्या अनुमतीने संमत करण्यात यावे. प्रस्ताव असा आहे की विधान परिषदेने संमत केलेले सन 2026 चे विधान परिषद विधेयक क्रमांक 11 महाराष्ट्र खाजगी कौशल्य विद्यापीठे स्थापना व विनियमन दुसरी सुधारणा विधेयक 2026 संमत करावे. प्रश्न असा आहे की विधान परिषदेने संमत केलेले सन 2026 चे विधान परिषद विधेयक क्रमांक 11 महाराष्ट्र खाजगी कौशल्य विद्यापीठे स्थापना व विनियमन दुसरी सुधारणा विधेयक 2026 संमत करावे. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे. होयचे बहुमत आहे. विधेयक संमत झाले. विधेयकावर दोन मिनिटात आपण ठीक आहे. प्रस्तावाची चर्चा सुरू करूया. ती करण्याआधी थांबा. बोलतो. प्रस्तावाची चर्चा सुरू असताना
सन्मान्य सदस्य अमित साटमजी बोलत होते आणि त्यावेळेला सदस्यांनी इकडे एक गोष्ट निदर्शनात आणून दिली की मुंबईच्या अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्नांवरती चर्चा सभागृहात होत असताना मुंबई महानगरपालिकेकडनं कोणतेही वरिष्ठ अधिकारी हे सभागृहाच्या गॅलरीमध्ये उपस्थित नाहीत. खरं तर ही खेदजनक बाब आहे की मुंबईच्या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावरती चर्चा होत असताना मुंबई महानगरपालिकेकडे मुंबईच्या सगळ्या सोयीसुविधा पुरवण्याची जबाबदारी असतानाही मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी इथे उपस्थित राहणं अपेक्षित आहे. परंतु आज आपल्या सर्वांनाच माहीत आहे मुंबईत खूप जास्त प्रमाणात पाऊस पडत आहे आणि रेड अलर्टचे पण सिग्नल्स देण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे बहुतांश वरिष्ठ अधिकारी हे या कामास तो मुंबई शहरात व्यस्त आहेत. परंतु तसं असलं तरी मुंबई महानगरपालिकेत मला वाटतं 5 ॲडिशनल म्युन्सिपल कमिशनर्स आहेत, 1 म्युन्सिपल कमिशनर आहेत आणि म्हणून एक तरी